सकाळी 10-11 वाजेपर्यंत 6ला जायचं, 11 पर्यंत घरी यायचं. ते 2 वर्ष काम केल्यानंतर मला 90 रुपये महिना मिळायचा. 90 रुपयामध्ये सगळं काम करून घ्यायचे ते. म्हणजे त्यांची बॅग स्वतः धरायचं, त्यांचं दवाखाना आणि घर एकच ठिकाणी होते, झाडायचं, बाथरूम धुवायचं, सगळं काम मी करायचो. पण त्याच्यात मला थोडेसे पैसे आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी काहीतरी केलं पाहिजे, उद्योग व्यवसाय. मग मी सुरुवातीला मोड आलेले मठ असतात, ते मठ रात्री भिजत घालवायचे, ते विकायचे. ते थोडे दिवस केलं. त्यानंतर ब्रेड बटर, पाव बटर जे असतात, त्यावेळेस 10 पैसे, 15 पैसे, 25 पैशाला एक पाव मिळायचा. सकाळी उठल्यानंतर 10 वाजेपर्यंत पाव विकायचे. ते 2 वर्षापर्यंत मी ते डॉक्टरची नोकरी सोडून दिली, ते डॉक्टर चालले गेल्यामुळे. मग नंतर मी पाव बटर विकायला सुरुवात केली. पाव बटर विकत असताना 10 वाजेपर्यंत मला काहीतरी 5 रुपये 10 रुपये नफा मिळायचा. मला त्यावेळेस वाटलं की मी बिझनेसमध्ये काहीतरी स्ट्रगल, चांगली प्रगती करू शकतो. हे 2 वर्ष केलं मी. त्यानंतर पाव बटर विकत असताना ज्यावेळेस सकाळी उठल्यानंतर 6 ते 10 पर्यंत पाव बटर विकायचे, 11 वाजेला शाळा असायची, 5 वाजेला शाळा सुटायची. शाळा सुटल्यानंतर परत चोपड्याला पाव घ्यायला जायचं. 13 किलोमीटर 14 किलोमीटर अंतर होतं त्या गाव चोपड्याचं. तर तिथून पाव आणल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी असं दिनचर्या 2-3 वर्ष मी सुरू ठेवले. मग त्यानंतर असं वाटायला लागलं की मोड आलेले मठ, त्यानंतर लसूण, भाजीपाला, असे अनेक व्यवसाय केले गावातल्या गावात. आणि 12वी पर्यंत शिक्षण पण पूर्ण केलं. मग 10वी मध्ये शिक्षण जवळजवळ 87ला 10वी पास झालो. 10वीला मला काहीतरी 56-57% मार्क पडलेले असतील. मग 10वी पास झाल्यानंतर 11वी शाळेतला हुशार विद्यार्थी म्हणून मला सरांनीच पैसे भरून टाकले. 11वी मी बाहेरून दिलं, 11वी पास झालो. आणि 12वीचं काही अभ्यास न करता परीक्षा दिली तरी 4 विषय पास झालो होतो. नंतर मी काही पुढे शिक्षण करू शकलो नाही, परिस्थिती असून सुद्धा. पण त्यावेळेस असं वाटायला लागलं, जरी समजा शिक्षण केलं तरी मला नोकरी कुठे लागणार, नोकरीसाठी डोनेशन द्यावं लागतं, डोनेशन कुठून आणायचं. आपली परिस्थिती पाहिली अशी कौटुंबिक परिस्थितीमध्ये, ज्यावेळेस प्रपंचाला लागणारं कसं असतं, प्रत्येकाचा नवीन संसार असतो, त्यावेळेस कुठेतरी गॅस पाहिजे, कुठेतरी पातेले पाहिजेत, कुठेतरी गाद्या पाहिजेत, झोपायला जागा पाहिजे, कॉट पाहिजे. असा हा प्रकार काहीच नव्हता. मला चांगलं आठवतं, 13 वर्षाचा असताना एक पातेलं होतं पितळाचं. त्या पातेल्याला पहिल्यांदा कणकेचा गोळा लावायचे, तेव्हा त्याच्यात चहा व्हायची. त्याच्यानंतर त्याच्यातच कणकेचा गोळा लावून भाजी व्हायची. असा एक काळ होता. मग त्यावेळेसच मला वाटलं की मी जीवनात काहीतरी असं, हे किती दिवस चालणार, आईवडिलांना आपण कुठेतरी हातभार लावला पाहिजे, परिस्थिती सुधारली पाहिजे. आमच्यापेक्षा सगळे काका जे होते, 6 काका, ते 6 काकांची परिस्थिती चांगली होती. पण कधी त्यांनी विचारलं नाही की बुवा तू झोपला, उपाशी आहे का, जेवण करून झोपला, असं कधी विचारलं नाही. घरात लाईट नाहीत, परिस्थिती अशी, दुसऱ्याच्या ओट्यावर जाऊन मी अभ्यास करायचो. हा एक काळ असा होता. त्यावेळेस पाऊस जर राहायला लागला तर दुसऱ्याच्या ओट्यावर आम्ही झोपायचो, कारण घर गळायचं. कसं करायचं आता असं वाटायला लागलं की आता थोडे थोडे पैसे. मग मी व्यवसाय बदलला. मी जवळजवळ गरम मसाल्याचा व्यवसाय सुरू केला. मग धने, जिरे, मिरे, लवंग, भाज्या, दालचिनी हे सगळं जळगावरून आणायचं. आणि खेडोपाडी 20 वर्षापर्यंत डोक्यावर पाठी घेऊन मी 10-10 किलोमीटर पायी पायी प्रवास केलेला आहे. मग त्यावेळेस 20 वर्ष मी हा जो व्यवसाय केला. व्यवसाय करत असताना सकाळी जायचं, त्यावेळेस शाळा सोडून दिली मी. सकाळी जायचं आणि संध्याकाळी रात्री 8, 9, 10 वाजतील, त्याची काही टायमिंग नव्हतं. मग त्यावेळेस मला असं वाटायला लागलं की व्यवसाय करत असताना व्यवसायामध्ये प्रचंड पैसा पण मिळत गेला मला. मग त्यावेळेस मी घरातल्या सगळ्या लागणाऱ्या कौटुंबिक वस्तू खरेदी करत गेलो. ते सगळं संसार पूर्ण तयार केला. सगळं झाल्यानंतर मला कोणाकडे काही मागायला जाणार नाही अशी मी अवस्था त्यावेळेस होती, ती पूर्ण केली. मग त्यावेळेस आई वडिलांना पण समाधान वाटत. आईचं वडील 81 वर्षाचे असताना वारले. आईचं वय आता 80च्या पुढे आहे. आम्ही 2 भाऊ, 2